मुंबईच्या कुर्ला उपनगरातला एक तरुण सध्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय, कारण त्याची कन्सेप्ट आहे टाकाऊतून टिकाऊ, बेस्ट फ्रॉम वेस्ट. पण या टाकाऊतून टिकाऊमध्ये सुद्धा या तरुणाला एक रिदम सापडलेला आहे. हा रिदम संगीताचा आहे. काळा घोड्याची बेसिक थीम ही घोडा असते. या घोडा हा अतिशय वेगवान प्राणी आहे, धावतो, पण त्याच्या प्रत्येक पावलात, प्रत्येक टाचेमध्ये त्याच्या एक रिदम असतो. घोडाची जेव्हा धावतो तेव्हा रिदम हा आपल्याला जाणवतो. तोच रिदम त्यांनी या बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणजे टाकाऊतून टिकाऊमध्ये त्याला सापडलेला दिसतो. सर्वसामान्य आपल्या घरामध्ये जे डब्बे असतात, आपण जे सुरुवातीला वाजवायला शिकतो लहानपणापासून, त्याच डब्याच्या माध्यमातून एक रिदम त्यांनी ते मेंटेन केला आहे. आणि काळा घोड्याला खूप लोक इकडे येतात. आपण त्याशी बोलत मानव गांगुर्डे आपला जो मानव, खूप भारी वाटते. कसा एक्सपिरियन्स आहे, लोक कसा रिस्पॉन्स देत आहेत? खूप छान रिस्पॉन्स आहे आणि लोक खूप प्रतिसाद करतायत आणि खूप एन्जॉय करतायत म्युझिकला आणि या इन्स्टॉलेशनला भरपूर एन्जॉय करतायत. इकडे ये जरा, हे तू आम्हाला जरा दाखव असा येऊन की हे नक्की काय, तू कसा वाजवतोस आणि काय हे जरा सांग. बेसिकली हे मी जे तेलाचे डबे आहेत त्याच्याने बनवलेले आहेत. हे ड्रम्स आहेत आणि याच्याने आपण मला ड्रम्स आपण कसं वाजवू शकतो ते मी दाखवतो. तर आपण बघितलं मानवनी एक वेगळं इन्व्हेन्शन केलंय आणि काळा घोडामध्ये खूप त्याला प्रतिसाद मिळतो. आपण बघतोय बाजूला खूप लोक आहेत. लोक त्याचं जे एक देशी वाद्य म्हणू शकतो किंवा टाकाऊतून टिकाऊ, पण एक रिदम त्याच्यामध्ये आहे. इथे गाणं जे आहे ते गायलं जातं. लोक स्वतः कराओकेवरती गाणं गातात आणि रोज घरात दिसणारे डबे जे आहेत ते वाजवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही गाणं गात असता कसा प्रतिसाद मिळतो? लोक स्वतःहून इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचा प्रयत्न करतात का? कसं असतं? खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मला फार अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा की त्यांनी टाकाऊ तो टिकाऊ ह्यातून त्यांनी खूप छान असं म्युझिशियन बनवलंय. अच्छा, एक गोष्ट कळली मला, तू इकडे इन्स्ट्रुमेंट, तुझी आई गाणं गाते. सो कशी आई मुलाची जोडी कसं एन्जॉय करतो? आई खूप 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 क्रेझी आहे आणि खूप माझी मम्मीचा आवाज तर खूप छानच आहे, म्हणून नो डाऊट त्याच्यावरती. पण जे इन्स्ट्रुमेंट्सला ती जे कंबाईन करते आणि ती जे इन्स्ट्रुमेंट्सला घेऊन ती गाणं गाते, इट्स अमेझिंग. खरंच खूप छान कन्सेप्ट आहे. आपण खरं तर डॉग हे वाजवून बघणार आहोत. अर्थात त्यांनी जे वाजवलं त्याच्यामध्ये रिदम होतं. आपण एक वाजवण्याचा प्रयत्न केला. काळा घोडा फेस्टिवलमध्ये कुर्ल्याचा तरुण खरंच एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून, सर्वसामान्य घरातली व्यक्ती म्हणून इथे येतो. लोक त्याला खूप अपील करतात, लोकांना खूप आवडतो आणि खूप एन्जॉय करतायत. कॅमेरा पर्सन मनोज, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.